नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे. आपल्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आजच्या सेशनचा टॉपिक हा फ्युचर अँड ऑप्शन हेजिंग आहे. आपल्याकडे काही मंडळी युट्यूबवरून जॉईन झालेली आहे व काही मंडळी आपल्याकडे गुगल मीटवरून देखील जॉईन झालेली आहे. तुमच्या दोघांचंही आज मी स्वागत करतो. आणि गुगल मीटवाल्या मंडळींनीच आपल्याला हा जो आज टॉपिक दिलेला आहे त्याचं नाव आहे फ्युचर अँड ऑप्शन हेजिंग. फ्युचर अँड ऑप्शन हेजिंग. आता लक्षात घ्या, फ्युचर अँड ऑप्शन हेजिंग वगैरे ते आपण सगळं शिकूया, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकूया. पण त्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की आजचं सेशन फार महत्त्वाचं आहे. पेन पेपर घेऊन बसा व जे काय डाऊट्स असतील ते तुम्ही मला क्लासच्या शेवटी डेफिनेटली मला विचारा. आपण आरामात क्लास झाल्यानंतर 1-1.5 तास बसूया आणि मग डिस्कस करूया तुमचे सर्व डाऊट. जोपर्यंत तुमचे सर्व डाऊट डिस्कस होत नाही तोपर्यंत आजचं सेशन संपणार नाही, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. ठीक आहे, काळजी करायची गरज नाही. तुमचे प्रत्येक डाऊटला मी तुम्हाला उत्तर देणार आहे. राईट, चलो चालू करूया. मग बघा, फ्युचर अँड ऑप्शन हेजिंग. आजची हेडिंग तुम्हाला दिसत आहे की बाबा फ्युचर अँड ऑप्शन हेजिंग. आजचा जो टॉपिक आहे तो आपल्याला शिकून घ्यायचा आहे. ओके, बघा, बरेच जण काय म्हणतात, ऑप्शन हेजिंग म्हणतात. ओके, बरेच जण काय म्हणतात, ऑप्शन हेजिंग. ओके, चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. बेसिकली हेजिंग जी असते ही फ्युचर आणि ऑप्शन ह्या दोघांची असते, ह्या दोघांची असते. ठीक आहे, फक्त ऑप्शनची हेजिंग नसते, फक्त ऑप्शनची हेजिंग नसते. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सर, आम्हाला हेजिंग म्हणजेच माहिती नाही, आम्हाला हेजिंग म्हणजेच माहिती नाही. काळजी करू नका, तर हेजिंगची एबीसीडी पासून शिकवणार आहे मी तुम्हाला. हेजिंगच्या एबीसीडी पासून मी तुम्हाला शिकवणार आहे. राईट, तर आता लक्ष द्या, हेजिंग वगैरे तर हा पुढचा पार्ट राहिला. पण ह्याच्या आधी आपल्याला एक छोटीशी टर्मिनॉलॉजी शिकून घेणं, ज्याचं नाव आहे शॉर्ट सेलिंग. ज्याचे नाव आहे शॉर्ट सेलिंग. ठीक आहे, ही टर्मिनॉलॉजी जर समजली तर हेजिंग तुम्हाला एकदम म्हणजे झटक्यात लक्षात येईल. बघा, एकदम झटक्यात लक्षात येईल. खूप सोपं आहे हेजिंग आणि सर्वजण करू शकता, सर्वजण करू शकता. राईट, आता मी तुमच्यासमोर एक सिच्युएशन ठेवतो. तुम्ही प्रत्येकानं मला उत्तर द्यायचं, चॅट बॉक्समध्ये तुमचं उत्तर मला आलं पाहिजे. राईट, ओके. तर आता समजा, ठीक आहे, मी तुम्हाला इथेच ड्रॉ करून दाखवतो, इथेच ड्रॉ करून दाखवतो. चलो बढिया. आता समजा तुमच्याकडे एक सिच्युएशन आहे आणि सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला माहिती की हा स्टॉक असा काहीतरी चालू आहे आणि यानं ब्रेकआउट दिलेला आहे. आणि यानं काय केलेलं आहे, या सपोर्टचा ब्रेकआउट दिलेला आहे, या सपोर्टचा काय केलेलं आहे, ब्रेकआउट दिलेला आहे. ओके, आता ठीक आहे, सपोर्टचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की बाबा येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये तो पडेल, येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये तो पडेल. तुम्ही काय करता, फक्त वन डे मध्ये जर असेल, फक्त वन डे मध्ये जर तो फॉल करणार असेल तर आपण काय करतो, त्याला इंट्रा डे मध्ये घेतो. त्याला काय करतो आपण, इंट्रा डे मध्ये घेतो. पण ते जर समजा 2-4 दिवसासाठी आपल्याला जर ती पोझिशन होल्ड करायची तर आपल्याला त्याला मग काय करावं लागतं, डिलिव्हरीमध्ये बाय करावं लागतं. काय करावं लागतं, डिलिव्हरीमध्ये बाय करावं लागतं, सॉरी, डिलिव्हरीमध्ये सेल करावं लागतं. बेसिकली डिलिव्हरीमध्ये काय करावं लागतं, त्याला सेल करावं लागतं. ओके, शॉर्ट सेलिंगला आपण काय म्हणतो की बाबा वरी विकणे आणि खाली बाय करणे, म्हणजे हाय प्राइसला सेल करणे, हाय प्राइसला सेल करणे व लो प्राइसला काय करणे, बाय करणे किंवा प्रॉफिट बुक करणे आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, आता लक्ष द्या, आपल्याकडे प्रॉफिटचा फॉर्म्युला काय, प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे सेलिंग प्राइस मायनस बाईंग प्राइस. सेलिंग प्राइस मायनस बाईंग प्राइस म्हणजे विकलेली जी किंमत आहे ती व आपल्याला जी ती गोष्ट कितीला पडलेली आहे ती. ओके, या दोघांचं अंतर म्हणजे काय, प्रॉफिट, आपला नफा असतो. ओके, तर आता मला सांगा, एखादी गोष्ट जर तुम्ही 100 रुपयाला विकली, एखादी गोष्ट जर तुम्ही 100 रुपयाला विकली आणि ती जर गोष्ट तुम्ही 80 रुपयाला खरेदी केली, काय केली, 80 रुपयाला खरेदी केली, म्हणजे 100 रुपयाला विकली व 80 रुपयाला त्याला काय केलं, खरेदी केलं, तर तुमचं त्याच्यामध्ये प्रॉफिट किती हो, तुमचा प्रॉफिट आहे 20 रुपये, तुमचा प्रॉफिट आहे 20 रुपये. ओके, तर ह्यालाच काय म्हणतो आपण, शॉर्ट सेलिंग. म्हणजे वरच्या प्राइसला ओके सेल करणं आणि खालच्या प्राइसला बाय करणं. आता मार्केटमध्ये आपल्याला माहिती आहे की बाबा मार्केट इथून पडणार आहे, XYZ स्टॉक जो आहे तो इथून पडणार आहे, आपल्याला माहिती. ओके, आपण काय करतो, तर स्टॉक पडताना देखील पैसा कमवता येतो, तर अशाच पद्धतीने आपण पैसा कमवतो. तर त्याला आपण वरच्या साईडला सेल करतो आणि खाली त्याचा प्राइस घसरल्यानंतर मग काय करतो, त्याला बाय करतो. पण लक्षात घ्या, जर तुमचं अनालिसिस चुकला आणि मार्केट इथून वर गेलं, तुमचं अनालिसिस चुकला आणि मार्केट इथून वर गेलं तर तुम्हाला इथे लॉसेस सुद्धा होऊ शकतात, तुम्हाला इथे लॉसेस सुद्धा होऊ शकतात. ठीक आहे, हेही माझं सांगणं काम आहे. राईट, बघा लक्ष द्या, सेलिंग मध्ये तुम्ही टॉपला सेल करताय आणि बॉटमला काय करताय, त्याला बाय करताय. ओके, आता लक्ष द्या, जर तुम्हाला 2-3 एका दिवसासाठी जर ती पोझिशन होल्ड करायची असेल तर तुम्ही त्याला काय करता, इंट्राडे मध्ये बाय करता. पण जर तीच तुम्हाला 2-4 दिवसासाठी होल्ड करायची आहे आणि तुम्हाला माहिती 2-4 दिवसामध्ये याच्यात चांगला फॉल येणार आहे तर त्याला आपण काय म्हणतो, डिलिव्हरीमध्ये बाय करा म्हणतो.
त्याला आपण काय म्हणतो, डिलिव्हरीमध्ये बाय करा म्हणतो. ओके, आता सर डिलिव्हरीमध्ये मला बाय करायचा आहे, हा फॉल मला पूर्ण कॅप्चर करायचा, म्हणजे 2-4 दिवसाचा जो काही फॉल आहे तो मला कॅप्चर करायचा आहे. ओके, तर आता सर मी काय करतो, मग आता जे काही स्टॉक्स आहेत, ओके, मी आता माझ्या टर्मिनलवर आलो आणि कुठलाही समजा रिलायन्स कंपनीचा एक स्टॉक आहे. ठीक आहे, आता रिलायन्स कंपनीचा स्टॉक आहे. ओके, मी रिलायन्स कंपनीचा स्टॉक इथे ओपन करतो. रिलायन्स. ओके, आता रिलायन्स कंपनीचा स्टॉक मी इथे ऍड केलेला आहे. आता बघा रिलायन्स कंपनीचा स्टॉक किती रुपयाला चालू आहे. रिलायन्स कंपनीचा स्टॉक चालू आहे बघा जवळपास 2,943 रुपयाचा हा एक शेअर आहे. राईट, आता हा जर शेअर मला विकायचा असेल, ठीक आहे, मला जर याच्यामध्ये इथे लक्ष द्या, इथे तुम्ही लक्ष द्या. ओके, हां, एक मिनिट, कुठे गेलं. ओके, हां, इथे बघा, इथे मी काय केलेलं आहे, बाय व सेलच्या जागेवर माझं इथं काय आहे, सेलवर क्लिक आहे. सेलवर क्लिक आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये इथे लक्ष द्या, प्रोडक्ट टाईप म्हणजे इंट्राडे आणि डिलिव्हरी आपण आताच पाहिलं. त्याच्यानंतर किती क्वांटिटी खरेदी विक्री करायची ती क्वांटिटी, ठीक आहे, आणि ती प्राइस, ज्या प्राइसला आपल्याला त्याला विकायचं आहे. ओके, कारण आपण इथं काय सिलेक्ट केले, सेल सिलेक्ट केले. जर इथं बाय सिलेक्ट असतं तर ही प्राइस कुठली असती, खरेदीची प्राइस असली असती. ही प्राइस कुठली असली असती, खरेदीची प्राइस असली असती. राईट, चलो बढिया. तर आता लक्ष द्या, लक्ष द्या. आता समजा माझा असा एक व्ह्यू आहे की रिलायन्सचा स्टॉक आता इथून काय होणार आहे, आता इथून खाली पडणार आहे, कारण इथे एक ट्रेंड लाईन आहे बनलेली. आता ही ट्रेंड लाईन तुटणार आहे आणि हा स्टॉक कुठपर्यंत येणार आहे, इथपर्यंत येणार आहे. ओके, कुठपर्यंत, जवळपास पकडा ना 2900 रुपयापर्यंत तो येणार आहे असं समजा. ढोबळ मानानं आपण चालतोय, 2900 पर्यंत तो काय आहे, येण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर आता मला जर समजा 1 डे मध्ये जर तो पूर्ण फॉल भेटला तर मी काय करू शकतो, त्याला इंट्राडे मध्ये कॅप्चर करू शकतो. इंट्राडे मध्ये त्याचे जे स्टॉक्स आहेत ते मी काय करू शकतो, त्याला सेल करू शकतो. आता इथे लक्ष द्या, इथे लक्ष द्या. इंट्राडेवर मी क्लिक करतो, एक क्वांटिटी टाकतो, समजा एक क्वांटिटी टाकतो, तर किती रुपयाला भेटतोय मला तो स्टॉक, 588 रुपयाला मला तो स्टॉक भेटतोय. किती रुपयाला स्टॉक भेटतोय, 588 रुपयाला मला तो स्टॉक भेटतोय. पण जर मला त्याला डिलिव्हरीमध्ये कन्वर्ट करायचे, तुम्ही इथं बघितलं का, इथे मला प्राइजेस दाखवत नाही, मला फक्त इथं 2च कॉलम आहेत. बघा, इंट्राडेला क्लिक केलं तर रिक्वायर्ड फंड दाखवत आहे, पण डिलिव्हरीमध्ये जर मी क्लिक केलं तर मला इथे रिक्वायर्ड फंड दाखवत नाही. याचा अर्थ काय, तर मी रिलायन्सचा स्टॉक एक दिवसापेक्षा जास्त शॉर्ट सेल करू शकतो का, नाही. एका दिवसापेक्षा जास्त मी त्याला शॉर्ट सेल करू शकत नाही. ओके, एका दिवसापेक्षा जास्त त्याला मी शॉर्ट सेल करू शकत नाही. मग सर आता प्रश्न पडतो की बाबा सर, आता इथं जर तुम्ही म्हणलात तर ट्रेंड लाईन आहे, त्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट वगैरे वगैरे, आता इथून मार्केट पडेल वगैरे वगैरे तुम्ही म्हणलात सर, तर आता सर मला हा कॅप्चर करायचा आहे फॉल, तर मी कसा करू. ओके, मी कसा करू, तर ह्याच्यासाठी तुमच्याकडं 2 प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल आहेत. तुम्ही इक्विटीमध्ये न ट्रेड करता, म्हणजे रिलायन्सच्या शेअरमध्ये न ट्रेड करता तुम्ही इथं कशावर ट्रेड करता, एफ अँड ओच्या कॉन्ट्रॅक्टवर. म्हणजे रिलायन्सचा जो काही स्टॉक आहे त्या स्टॉकचे कॉन्ट्रॅक्ट भेटतात. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट काय असतात, तर त्या नोटऱ्या असतात एका प्रकारची. काय असते ती, एक नोटरी असते. आपण जसं घर खरेदी करतो, घर खरेदी करताना आपण रजिस्ट्री आणि नोटरी असे 2 प्रकार असतात. नोटरीमध्ये आपण त्या घराची पूर्ण मालकी भेटते का, आपल्याला नाही. ओके, असं समजा. तर हे इक्विटीमध्ये जर स्टॉक घेतले तर हा आपल्या काय आहे, रजिस्ट्री आहे. ही आपली काय आहे, रजिस्ट्री आहे. ओके, आणि जेव्हा आपण फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेड करतो तर ही आपली काय आहे, नोटरी आहे. नोटरी इन द सेन्स की तुमची याच्यावर मालकी नाहीये. जर उद्याच्याला मी जर एफ अँड ओचा कॉन्ट्रॅक्ट बाय केलेला आहे रिलायन्सचा, तर मी तिथं सांगू शकत नाही की हे शेअर्स माझे आहेत. तिथं मी दावा नाही ठोकू शकत की हे शेअर्स माझे आहेत. कधीपर्यंत, जोपर्यंत ते स्टॉक्स मी इक्विटीमध्ये परचेस करत नाही तोपर्यंत. राईट, आलं लक्षात. चलो बढिया. आता इथपर्यंत काय काय लक्षात आलं आपल्याला, की बॉस आपण इक्विटीमध्ये स्टॉक डिलिव्हरीमध्ये शॉर्ट सेल करून कॅरी फॉरवर्ड करू शकत नाहीत. मग आपल्याला काय करावं लागतं, फ्युचर आणि ऑप्शनकडे यावं लागतं. आता फ्युचर आणि ऑप्शनकडे यायचं म्हणलं, ओके, की मग आता प्रश्न पडतो, सर फ्युचर आणि ऑप्शन तर आम्हाला माहिती आहे, फ्युचर अँड ऑप्शन मध्ये फ्युचर असतात आणि ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट असतात, आणि खास करून तर आम्हाला ऑप्शनचाच कॉन्ट्रॅक्ट माहिती सर, कारण आम्ही कोणाचे तरी युट्यूबवर स्क्रीनशॉट बघितलेले आहेत किंवा इंस्टाग्रामवर स्क्रीनशॉट बघितलेले आहेत. तर तो म्हणतो माणूस की आज माझा प्रॉफिट 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 4 लाख,
आणि मग मी पण काय करतो, डीमॅट अकाउंट ओपन करतो आणि मी पण कॉल पुट मध्ये ट्रेडिंग करायला चालू करतो. तर तीच ट्रेडिंग का हो? तर मंडळी ती फक्त ऑप्शन ट्रेडिंग आहे. फ्युचर ट्रेडिंग तुम्हाला माहितीच नाही काय, कारण फ्युचर ट्रेडिंग खूप कमी लोक करतात आणि क्वालिटी लोकच करतात, आणि जे करतात ते दाखवत नाहीत, जे करतात ते दाखवत नाहीत. ओके, आजकाल फक्त युट्यूब आणि इंस्टाग्रामवर शो ऑफ चालू आहे. प्रत्येकाला काय करायचं, शो ऑफ करायचं. त्याच्या जेवढे तुम्हाला इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर दिसतात, तेवढे इन्फ्लुएन्सर पैकी 90% इन्फ्लुएन्सर हे फेक आहेत. कारण सेबीनं सुद्धा कारवाई चालू आहे, सेबीची सुद्धा कारवाई चालू आहे. तुम्ही बघा, बरेच युट्यूब चॅनल्सवर सध्या सेबीने जे आहे बॅन टाकलेला आहे, त्यांच्यावर मोठ्या मोठे फाईन्स लावलेले आहेत, चार्जेस लावलेले आहेत. कारण सर्वजण आपापल्या सर्व्हिसेस तिथे विकू लागलं. सर्व्हिसेस म्हणजे काय, तर क्लासेस नाही, तर ते काय करतात, पेड ग्रुप म्हणजे कॉल, म्हणजे आम्ही तुम्हाला कॉल देतो, तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या वगैरे वगैरे असे प्रकार. त्याच्यानंतर आम्ही तुमचे अकाउंट हँडल करतो, तुम्ही आम्हाला तुमच्या प्रॉफिट शेअरिंग द्या, मॅनेजमेंट फीज द्या वगैरे वगैरे. हे खूप प्रकार जे आहेत मार्केटमध्ये सध्या चालू आहेत. पण लक्षात घ्या मंडळी, स्टॉक मार्केटमध्ये जोपर्यंत यायचं कधीपर्यंत यायचं नाही, जोपर्यंत स्वतःला त्याच्याबद्दल नॉलेज नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये यायचंच नाही. ठीक आहे, कारण मार्केट एक अशी गोष्ट आहे जी कोणालाही गिळून टाकू शकते. किती पण मोठा माणूस असू द्या, किती पण मोठा माणूस असू द्या, त्याला मार्केटला गिळायला जास्त वेळ लागणार नाही. आपण तर सर्वसामान्य माणसं, आपला तर कुठं निभावच लागत नाही. लक्षात घ्या, आपल्याला जर मार्केटनं ठरवलं गिळूनच टाकायचे, तर खूप झालं, एखादा दिवस खूप झाला. ओके, त्या एका दिवसामध्ये आपला कार्यक्रमच वाजू शकतो. राईट. तर इथं मार्केटमध्ये एफ अँड ओ ट्रेडिंग करणं म्हणजे एकतर सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात ड्रास्टिक गोष्ट आहे, एकदम हाय लेवलची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला फक्त कॉल पुटच माहिती असेल, तर लक्षात घ्या, तुम्ही लय मोठ्या धोक्यात आहेत, लय मोठ्या धोक्यात आहेत. तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे प्रश्न, की मला मार्केटमध्ये प्रॉफिटच व्हायलाय का, आणि मला मार्केटमध्ये कळायले का काही. बरं, प्रॉफिटपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट काय, की मला मार्केट कळायले का. ओके, कारण काय होतं, की इनिशियल फेजला सगळ्यांना प्रॉफिट होतो. तर त्या फेजमध्ये जर तुम्ही असाल, तर तुम्ही ही गोष्ट कन्सिडर करू नका. फक्त मला सांगा, की तुम्हाला मार्केट समजते का, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मार्केट समजलं तर तुम्ही आयुष्यभर कमवू शकता. मार्केट नाही समजलं तर 2-4 दिवस, 5 दिवस, जोपर्यंत कॉल कोणतरी द्यायला तोपर्यंत कमवून निघणार आहे तुम्ही, बस लक्षात घ्या. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त कमवू शकणार नाहीत, ह्याची मी शाश्वती देतो तुम्हाला. राईट. तर आता लक्ष द्या, फ्युचर अँड ऑप्शन हेजिंग. पहिले आपण काय काय बघितलं, आपण बघितलं शॉर्ट सेलिंग बघितली. ठीक आहे, आपण शॉर्ट सेलिंगमध्ये हे पाहिलं, की बाबा जर इक्विटीमध्ये शॉर्ट सेलिंग करायची, तर मी त्याला डिलिव्हरीमध्ये घेऊन नाही जाऊ शकत, डिलिव्हरीमध्ये त्याला मी कॅरी फॉरवर्ड नाही करू शकत. मग मला काय करावं लागतं, मला एफ अँड ओमध्ये यावं लागतं. मला काय करावं लागतं, एफ अँड ओमध्ये यावं लागतं. आणि या एफ अँड ओमध्ये मला काय करावं लागतं, ट्रेड करावं लागतो, शॉर्ट सेल करावं लागतं. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता फ्युचर अँड ऑप्शन मध्ये जेव्हा आपण ट्रेड करतोय, फ्युचर अँड ऑप्शन मध्ये जेव्हा आपण ट्रेड करतोय, तेव्हा सर्वांना माहिती आहे, की बाबा सर, माझा जर समजा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉलचा असू द्या किंवा पुटचा असू द्या, पुटचा असू द्या, हे दोन्ही कॉन्ट्रॅक्ट मला कितीला भेटायला येतो, खूप झालं 10 ते 15 हजारापर्यंत मला एक लॉट भेटून जातो. 10 ते 15 हजारापर्यंत एक लॉट भेटून जातो. कशासाठी, हे सर्व काही आहे फक्त बाईंगसाठी, ठीक आहे. ते जर मी तुम्हाला म्हणलं, हा कॉल आणि हाच पुट आहे, ठीक आहे, तुम्ही ह्याच्यापैकी कुठला तरी एक काय करा, कॉल किंवा पुट काय करा, सेल करा, तर तुम्हाला किती रुपये लागतात, मिनिमम 1 ते सव्वा लाख रुपये लागतात. 1 ते सव्वा लाख रुपये. तुम्ही म्हणताल, सर गोष्ट तर एकच आहे ना, गोष्ट तर एकच आहे, कॉल आणि पुट गोष्ट तर एकच आहे, मग एवढे पैसे कसं काय लागेल, गोष्ट तर एवढीच आहे, तर मग कॉल आणि पुटला एवढे पैसे का लागत आहेत. तर लक्षात घ्या, याचं उत्तर एकाच लाईनीमध्ये देतो, की शॉर्ट सेलिंगमध्ये ओके, ज्याला हे उत्तर समजलं ना, त्याला पुढचं हेजिंग पण समजलं. लक्षात घ्या, शॉर्ट सेलिंगमध्ये प्रॉफिट हा लिमिटेड आहे, प्रॉफिट काय आहे, हा लिमिटेड आहे, आणि लॉस हा अनलिमिटेड आहे, ओके. तुम्हाला जो लॉट 10-15 हजार रुपयाला भेटतोय, त्याची व्हॅल्यू तेवढीच आहे, पण उरलेले जे पैसे आहेत, जे 80-90 हजार रुपये एक्स्ट्रा तुमचा ब्रोकर तुमच्याकडून घेतोय, तर तो काय करतोय, ते 80-90 हजार रुपये एक्स्ट्रा कशाचे घेतोय, तर तो तुमच्याकडून डिपॉझिट, तुम्ही नाही का घर एखादं घ्यायला गेलात, किराणा राहायला गेलात, किंवा दुकान मार्केटमध्ये किराणा घ्यायला गेलात, तर तुम्हाला तिथं डिपॉझिट भरावं लागतं. ते डिपॉझिट का देता तुम्ही, कारण सिक्युरिटीसाठी. ओके, सिक्युरिटीसाठी ते डिपॉझिट तुम्ही देता. तर लक्षात घ्या, 80 ते 90 हजार रुपये तुम्ही इथं काय करताय, डिपॉझिट देताय. ते डिपॉझिट काय असतं, तर ती सिक्युरिटी असते. ओके, म्हणजे सिक्युरिटी पर्पजसाठी तुम्ही ते तेवढे पैसे दिलेले असतात. इथं पण शॉर्ट सेलिंगमध्ये जे अमाऊंट आपण देतो, ते सिक्युरिटीसाठीच दिलेला असतो. ठीक आहे. मग सर, आता मला तर शॉर्ट सेलिंग करायची, मला तर शॉर्ट सेलिंग करायची आहे.
राईट. आता सर मला शॉर्ट सेलिंग करायची आहे, पण माझं कॅपिटल समजा खूप झालं सर, 30 ते 50,000 रुपये आहे. 30 ते 50,000 रुपये आहे. होऊ शकेल का हो? 100% होऊ शकेल. 100% होऊ शकेल. मग सर तिथं तर तुम्ही आताच म्हणलात की प्राइस आहे 1 ते सव्वा लाख रुपये प्राइस दाखवत आहे. मग ही प्राइस डायरेक्ट 30% पर्यंत कसं काय येऊ शकते? डायरेक्ट 30% 70% डिस्काउंट द्यायला ते काय आपल्या घरचं आहे का? नाही. पण इथं मी तुम्हाला काय म्हणलं, की इथं जे ॲडिशनल पैसे तुमच्याकडून घेतले जातात, हे कशाचे घेतले जातात? हे सिक्युरिटीचे घेतले जातात. हे कशाचे घेतले जातात? सिक्युरिटी म्हणजे एका प्रकारचा तो इन्शुरन्स घेतला जातो. एका प्रकारचा तो काय केला जातो? इन्शुरन्स घेतला जातो. आता मला सांगा, जर तुमचा ब्रोकर तुमच्याकडून इन्शुरन्स घेतोय, जर तुमचा ब्रोकर तुमच्याकडून इन्शुरन्स किंवा सिक्युरिटी घेतोय, ठीक आहे, तर तुम्ही डायरेक्ट त्याला कॅशमध्ये पैसे न देता तुम्ही अजून पद्धतीनं सुद्धा त्याला काय करू शकता? इन्शुरन्स किंवा डिपॉझिट देऊ शकता. इन्शुरन्स किंवा डिपॉझिट देऊ शकता. आणि त्या जर पद्धतीनं गेलं तर तुमची जी कॅश अमाऊंट आहे ती ऑटोमॅटिकली काय होणार? कमी होणार. तुमची जी कॅश अमाऊंट आहे ती ऑटोमॅटिकली काय होणार? कमी होणार आणि ती डायरेक्ट 30 ते 50,000 रुपयापर्यंत येऊन जाते. कसं सर? बघा, तुम्हाला मी प्रत्येक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देतो मी, ठीक आहे. आता समजा माझ्याकडे हा एक कॉल आहे, हा काय आहे? रिलायन्सचा एक पुट आहे, आय गेस. एक मिनिट. हा काय आहे? हा कॉल आहे सर, ठीक आहे, कॉल आहे हा. ओके, राईट. चलो, तर आता लक्ष द्या. आता मी जर ह्याला समजा, एक मिनिट. हा, ओके. तर मी काय केलं? मी याला सेल केलं. मी काय केलं? याला सेल करण्याचा प्रयत्न केला. मी ह्याला काय केला? सेल करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आता सेल करण्याचा जेव्हा मी इथं प्रयत्न करतोय, ठीक आहे, सेल करण्याचा मी इथं प्रयत्न करतोय, इथं प्राइस अपडेट होत नाहीये. एक मिनिट, मी एक सेकंड. प्राइस अपडेट होत नाहीये. इंट्राडे एक लॉट, सॉरी, हा लॉट साईज नाही टाकलेली आपण. ठीक आहे, चलो. आता बघा, हा जर मला लॉट परचेस करायचा आहे, बाय करायचा आहे, ठीक आहे, जे तुम्हाला म्हणलं मी कॉल पुटचा एक लॉट तुम्हाला 10 ते 15,000 भेटून जातो. ठीक आहे. आता ते जर मी इथं समजा सेल करायचा प्रयत्न केला, मी काय केला? इथे सेल करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बघा, जेव्हा मी त्याला सेलवर क्लिक करतोय तेव्हा तोच एक लॉट मला किती रुपयाला भेटतोय? तोच एक लॉट मला किती रुपयाला भेटतोय? जवळपास 1,41,000 रुपयाला मला तो भेटतोय. 1,41,000 रुपयाला तुम्हाला इथे मिळतोय. ओके. आता हा मी इंट्राडेला घेऊ, कॅरी फॉरवर्ड घेऊ, सेम दोन्हीलाही सेम काय असणार आहे? प्राइस असणार आहे. आता जी 15,000 रुपये प्राइस दाखवू लागलं ती त्याची काय आहे? ओरिजिनल प्राइस आहे. वरचे जे काय पैसे आहेत हे काय? त्याचा एक इन्शुरन्स आहे. एक काय आहे? इन्शुरन्स म्हणजे जे सिक्युरिटी डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, तर ते एका प्रकारचं इन्शुरन्स किंवा सिक्युरिटी डिपॉझिट आहे. तर सिक्युरिटी इन्शुरन्स आपल्याला द्यायचा आहे, पुढच्या ब्रोकरला द्यायचा आहे, पण तो इन कॅश न देता आपण त्याला जर दुसरं काही म्हणजे दुसऱ्या माध्यमातून जर दिलं तर, दुसऱ्या माध्यमातून म्हणजे काय? तर लक्षात घ्या, तो तुमच्याकडून एवढे पैसे का घेतोय? तो तुमच्याकडून एवढे पैसे का घेतोय? कारण इथं काय आहे? लॉस अनलिमिटेड आहे. काय आहे? लॉस अनलिमिटेड आहे. राईट. जर तुम्ही सांगितलं की बाबा माझा लॉस अनलिमिटेड नाही, माझा लॉस खूप लिमिटेड होणार आहे, तर तो काय म्हणेल? ठीक आहे बाबा, काय अडचण नाही, मग तो तुझं सिक्युरिटी डिपॉझिट एवढं वापस घेऊन जा. ठीक आहे. तो काय करेल? सरळ सरळ तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट कमी करेल. मग प्रश्न पडतो की बाबा माझा जर लॉस जर अनलिमिटेड आहे तर मी त्याला लिमिटेड कसं करू? म्हणजे समजा जर माझा लॉस मलाच माहित नाही किती होणार आहे आणि तो लॉस मी 1,000, 500, 2,000, 3,000, 4,000 वर कसा आणू सर? तर ह्यालाच आपल्याला काय म्हणतो आपण? ह्यालाच म्हणतो आपण ऑप्शन हेजिंग. ह्यालाच काय म्हणतो आपण? ऑप्शन हेजिंग. यालाच म्हणतो आपण फ्युचर अँड ऑप्शन हेजिंग. आता लक्ष द्या, जेव्हा तुम्ही शॉर्ट सेल करताय, डझंट मॅटर, मी फक्त इथे कॉल पुटचं उदाहरण घेतलं, कॉल पुटचं उदाहरण घेतलं. तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करा, तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करा, तुमचा प्रॉफिट हा लिमिटेडच असणार आहे आणि तुमचा लॉस हा अनलिमिटेडच असणार आहे. तुमचा प्रॉफिट हा लिमिटेड असणार आहे आणि तुमचा प्रॉफिट हा अनलिमिटेडच असणार आहे. राईट. लॉस तुमचा काय असणार आहे? अनलिमिटेडच असणार आहे. आता मग सर मला ह्याला काय करायचंय? ह्याचा जो लॉस आहे तो लिमिटमध्ये आणायचा. तो काय करायचा? मला लॉस लिमिटमध्ये आणायचा. आता मी तुमच्या समोर एक उदाहरण ठेवलं होतं. तुमच्यासमोर मी काय केलं? एक उदाहरण ठेवलं होतं की बाबा काहीतरी एक स्टॉक आहे ज्याचं ब्रेकआउट आता झालेला आहे. तो ह्या 100 रुपयाच्या प्राइसला आहे आणि तो इथून खाली पडणार आहे. तो इथून काय होणार आहे? खाली पडणार आहे. तो तुम्ही इथं काय केलं? त्याला सेल केलं. तुम्ही काय केलं? 100 रुपयाच्या रेटला त्याला सेल केलं आणि त्याला तुम्ही काय केलं? 80 रुपयाच्या रेटला तुम्ही बाय करणार आहेत. ही तुमचा काय आहे? प्लॅन आहे की बाबा तो इथं आला की मी त्याला काय करेल? बुक करेल. पण सर आता समजा मार्केट इथून जर वर गेलं तर माझा जो लॉस आहे
तो होईल, 100% होईल. पण आता सर माझा लॉस कोण्या एरियात होणार आहे? माझा लॉस होणार आहे जेव्हा मार्केट ह्या पॉईंट किंवा ह्या पॉईंटच्या वर जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत माझा लॉस होणार आहे. मग आता मी जर लॉसच्या एरियामध्ये मी जर अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट केली की लॉस जेव्हा हा ह्या एरियामध्ये येईल, जेव्हा हा XYZ स्टॉक जो आहे तो ह्या एरियामध्ये येईल, तेव्हा मला काय होईल? प्रॉफिट होईल. तेव्हा मला काय होईल? एका पर्टिक्युलर पोझिशनमध्ये काय होईल? मला प्रॉफिट होईल. ओके. आता तुमच्या सर्वांना माहिती की बाबा सेलिंग केली की खालच्या साईडला आपल्याला त्याला बाय करावं लागतं. ओके. आता समजा मार्केट इथून वर गेलं. आता आपल्या सर्वांना माहिती जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा आपण काय खरेदी करतो? तेव्हा आपण खरेदी करतो कॉल. खरेदी करतो कॉल. आता हा जो कॉल आहे हा तुम्हाला काय करेल? जेव्हा मार्केट तुमचा मेन ट्रेड कोणचा आहे? हा. तुमचा मेन ट्रेड कोणचा आहे? हा. आणि तुमचा साईड म्हणजे जे छोटा ट्रेड आहे त्या मोठ्या ट्रेड मधला छोटासा ट्रेड जो आहे, बघा लक्ष द्या, इथं आपण दोन ट्रेड घेतोय. एक ट्रेड जो आहे तो मेन ट्रेड आहे आपला मेन फोकस, आपला मेन प्रॉफिट कुठं होणार आहे? आपला मेन प्रॉफिट ह्या एरियामध्ये होणार आहे. पण फक्त रिस्क मॅनेज करण्यासाठी आपलं डिपॉझिट जो आहे, आपले जे प्रीमियम जो आहे, मार्जिन जे आहे ती कमी करण्यासाठी आपण काय करतोय? एक दुसरा एक छोटासा ट्रेड घेतोय आणि त्याच ट्रेडमध्ये आपण काय करतोय? ते कॉलची पोझिशन क्रिएट करतोय. का करतोय? कारण जर मार्केट इथून वर गेलं तर माझ्या मेन ट्रेडमध्ये मला काय होईल? लॉस दिसायला चालू होईल. पण हा लॉस काय करेल? ह्या कॉलच्या प्रॉफिट सोबत प्लस मायनस होत जाईल. काय होईल? प्लस मायनस होत जाईल. कारण कॉलचा रेट कधी वाढेल? जेव्हा मार्केट ह्या रेंज किंवा ह्या रेंजच्या वर राहील तेव्हा ह्या कॉलचा काय होईल? रेट वाढणार आहे. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? तुम्ही इथं कॉल खरेदी करून तुमची इथं रिस्क मॅनेज केली. भले तुमच्या शॉर्ट सेलिंगला तुम्हाला इथं लॉस दिसत असेल, पण तुमचा कॉल तुम्हाला छोटा मोठा प्रॉफिट तरी देईल. लक्षात घ्या. आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येईल, सर आता इथं तुम्ही म्हणालात लॉस अनलिमिटेड वगैरे वगैरे, आम्ही आमचा स्टॉप लॉस लावून टाकतो ना. स्टॉप लॉस लावून टाकतो. एकदम जेन्युइन प्रश्न आहे बघा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. लक्षात घ्या. आता तुमचं म्हणणं आहे की सर मी इथं स्टॉप लॉस लावतो. आता सर मला सांगा, जर तुम्ही इथं स्टॉप लॉस लावला, आता हा ट्रेड आहे, ठीक आहे, हाच ट्रेड आहे. समजा मी ह्याला फ्रेश न्यू पेजवर ओपन करतो. ठीक आहे. ओके. हाच ट्रेड आहे. ठीक आहे. एक सेकंड. हां. ओके. हाच ट्रेड आहे. इथे तुम्ही ट्रेड मध्ये सेलिंग केलेली आहे, सेल पोझिशन क्रिएट केलेली आहे. तुम्ही इथं स्टॉप लॉस ठेवला. तुम्ही इथं तुमचा काय ठेवला? SL ठेवला. ठीक आहे. आता मला सांगा, हा SL कधी एक्झिक्यूट होईल? जेव्हा प्राइस इथं जाईल तेव्हा हा SL एक्झिक्यूट होईल. पण त्याला पण एक अट आहे. आता तुम्ही ऑलरेडी इथं विकलेला आहे. तुमचं ट्रेड कधी कंप्लीट होईल? जेव्हा तुम्ही त्याला बाय कराल. बाय कराल. राईट? आलं लक्षात? म्हणजे माझा स्टॉप लॉस कधी हिट होईल? मी एक्झिट कधी करेल ट्रेडमधून? एकतर माझा टार्गेटला कोणीतरी बाय करावं किंवा माझ्या SL ला कोणीतरी बाय करावं. राईट? जर यदा कदाचित असं होऊ नये, जर तुमच्या SL जवळ कोणी बायरच नसला तर तुमची पोझिशन एक्झिट होईल का? नाही, होणार नाही. आणि लक्षात घ्या, तुम्ही बघितलं असेल की एका झटक्यामध्ये प्रीमियम काय होतात? 70-80 रुपयाचा प्रीमियम, आणि सध्या आता चालायला बघा 70-80-90 रुपयाचे जे प्रीमियम आहे ते अचानक एक स्पाइक द्यायलेत. एक 300-400 रुपयापर्यंत आले आणि पुन्हा खाली पडायले. ओके. एका झटक्यात वर चाललेत आणि दुसऱ्या झटक्यात खाली यायले. ओके. म्हणजे डोळे मिचकेपर्यंत आपल्याला तशी सिच्युएशन जी आहे ती दिसत आहे. तर याला आपण काय म्हणतो? गामा ब्लास्ट म्हणतो. ओके. ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेड करणं हे सोपं नाही. सोपं नाही. मग असा जर स्पाइक आला आणि ह्या स्पाइकमध्ये जर तुम्हाला बायरच भेटला नाही, तुमचा SLच हिट झाला नाही, तर तुमचा लॉस काय होईल? इथून वाढत जाईल आणि अचानक तुमचा लॉस काय होईल? कमी होईल. आताच एक केस झाली होती झिरोदाच्या कस्टमरची. झिरोदाच्या कस्टमरने काय केलं? त्यानं नेकेड जे आहे, आता झिरोदाचे जे कस्टमर आहे त्यांनी काय केलं? नेकेड म्हणजे फक्त काय केला होता त्यांनी? कॉल सेल केला होता का? कॉल का पुट काहीतरी सेल केला होता, मला आठवत नाही. कॉल का पुट डायरेक्ट त्यांनी काय केला होता? सेल केला होता. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी हेजिंग नव्हती केली. हेजिंग नव्हती केली. हेजिंग म्हणजे काय? तर एक दुसरा छोटासा ट्रेड घेतला नव्हता त्याची रिस्क मॅनेज करण्यासाठी. बघा लक्ष द्या, हेजिंग म्हणजे काय? तर आपण मेन ट्रेड, आपले 2 ट्रेड असतात हेजिंगमध्ये एक मेन ट्रेड असतो ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं व्ह्यू आहे त्याच डायरेक्शनला गेल्यावर चांगला मस्त प्रॉफिट होणार असतो. पण आपण काय करतो? एक
छोटासा रिस्क मॅनेज करण्यासाठी आपल्या विरोधात जर मार्केट गेलं तर तिथं एक छोटासा ट्रेड पण टाकून ठेवतो, त्यालाच आपण काय म्हणतो हेजिंग, म्हणजे रिस्क मॅनेज करून ठेवतो आपण, ठीक आहे, हेजिंग, राईट. तर आता त्यांनी काय केलं, तिथं ते सेन्सेक्स मध्येच त्यांचा ट्रेड होता, मला आठवते बरोबर, तो सेन्सेक्स मध्ये त्यांचा ट्रेड होता, ठीक आहे. आणि अचानक सेन्सेक्सचा तुम्ही आठवत नाही 3 ते 4 एक्सपायरी पूर्वी डायरेक्ट तो 70 रुपयाचा प्रीमियम डायरेक्ट 1000 समथिंग वर गेला होता, तो 1000 समथिंग वर गेला होता आणि पुन्हा खाली आला. आणि ह्या माणसानं काय केलं, तिथं स्टॉप लॉस लावला नव्हता, स्टॉप लॉस लावला नव्हता, तर त्याची पोझिशन एक त्या स्पाइकमध्ये 80 लाखावर झिरो दानं बुक केली, 80 लाखावर झिरो दानं बुक केली. ओके, म्हणजे त्याचा सर्व प्रॉफिट जो आहे तो एका झटक्यात झिरो झाला. ओके, तर असे स्पाइक जे आहेत ते मार्केटमध्ये येत असतात, त्या स्पाइकमध्ये तुमचा स्टॉप लॉस जाऊ नये, तुम्हाला रिस्क तुमची तिथं काय म्हणता येईल की खूप जास्त होऊ नये, ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, हेजिंग करावं लागतं. आता प्रश्न पडतो, सर आता सर ठीक आहे बाबा, हेजिंग कशी करायची, काय करायची, त्याचं काही ऍप वगैरे आहे का? आहे, सगळं आहे, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं शिकवणार आहे. फक्त आता बेसिक शिकवलं की बाबा आपल्याला जर एखाद्या स्टॉकमध्ये 2-4 दिवसासाठी शॉर्ट पोझिशन क्रिएट करायची असेल तर आपण स्टॉक्स मध्ये नाही करू शकत, आपल्याला काय करावं लागतं, तिथे ऑप्शन कडं हात टाकावा लागतो, आपल्या फ्युचर आणि ऑप्शन कडे हात टाकावा लागतो. आता फ्युचर आणि ऑप्शनचा कॉल पुट बाय करताना तर कमी पैसे लागतात, पण फ्युचरचा कॉल पुट सेल करताना, फ्युचर ऑप्शनचा कॉल पुट सेल करताना आपल्याला जास्त पैसे लागतात, आपल्याला काय लागतात, जास्त पैसे लागतात. ओके, तर मग हे पैसे कसे कमी करायचे ते आता आपण बघत आहोत. ओके, तर आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला, आणि सर्वात पहिलं डिस्क्लेमर देतो, मला कोणीही पैसे दिलेले नाहीत, हे कुठलं पेड प्रमोशन वगैरे नाहीये, ठीक आहे. मी स्वतः हे ऍप वापरतो, मला चांगलं वाटतंय म्हणून मी तुम्हाला कळवतोय. ऑप्स्ट्रा नावाचं ऍप आहे, ऑप्स्ट्रा नावाचं ऍप आहे, ठीक आहे. ऑप्स्ट्रा नावाचं ऍप आहे, गुगलवर जा, प्ले स्टोअरवर जा, तुम्हाला तिथे हे ऍप ऑप्स्ट्रा नावाचं जे ऍप आहे ते भेटून जाईल. ओके, आणि हे सर्व जे टॉपिक जे आहेत, आजचा जो टॉपिक आहे ते तुम्हीच मला दिलेला होता, तुम्ही बघू शकता की एवढे सगळे टॉपिक तुम्ही मला दिले होते रविवारच्या सेशनसाठी, आणि त्याच्यापैकी सर्वात जास्त वोटिंग जी आहे ती हेजिंगसाठी आली होती. ओके, हा आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये मी मार्केटबद्दल डेली टाकत असतो, पण लक्षात घ्या मी कुठलाही कॉल देत नाही. आणि जर तुम्हाला स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट या ग्रुपला जॉईन करू शकता, कोणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही, कोणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही. ओके, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. आणि अजून एक काय म्हणता येईल, एक मोठी अनाउन्समेंट मला करायची, म्हणजे माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी अनाउन्समेंट आहे. ओके, तर तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आपण जे आहे एवढं पुढे येऊ शकलो, मी एवढं पुढे येऊ शकलो. आणि लवकरच म्हणजे पुढच्या 25 तारखेपर्यंत, पुढच्या 25 तारखेपर्यंत, 24 ते 25 तारखेपर्यंत आपलं ऍप जे आहे हे प्ले स्टोअरला येईल, आपलं ऍप जे आहे ते प्ले स्टोअरला येणार आहे. ओके, आणि इथून पुढे जे काही मार्केट अपडेट असतील ते व्हॉट्सअपवर न घेता आपल्या ऍपवरच तुम्हाला भेटून जातील. त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत व्हेरियस एक्झाम्स ज्या आहेत तुमच्या घेत जाईल, ठीक आहे, फ्रीमध्ये बरं का, 1ही रुपया तुम्हाला द्यायचे नाही, 1ही रुपया तुम्हाला द्यायचा नाही. एक्झाम्स घेत जाईल, तुमचे वेगवेगळ्या टॉपिक्सवर डिस्कशन सेशन घेत जाईल. ओके, हे सर्व तिथं होणार आहे, हे सर्व तिथं होणार आहे, आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे बरं का, हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, 1ही रुपया मी तुमच्याकडून चार्ज करणार नाही. ठीक आहे, पहिले मी ऍप माझ्या स्टुडंटसाठी बनवू लागलो, पण नंतर तुमचं एवढं प्रेम, कारण काय व्हायला व्हॉट्सअप ग्रुपवर, आता इथे आपल्याकडं या व्हॉट्सअप ग्रुपला 973 लोक आहेत. ओके, म्हणजे ऑटोमॅटिकली काय व्हायला, लोक म्हणजे व्हॉट्सअप काढून टाकत आहे, कारण लिमिट नाहीये, लिमिट आहे 1024 समथिंग काहीतरी मेंबरची, आणि मला तिथं तुमच्यासोबत फक्त मार्केटचा अपडेटच शेअर करता येतं. ठीक आहे, आणि मराठीमध्ये टाकतो बरं का, सगळे चार्ट्स वगैरे शेअर करतो, सगळं टाकतो. ठीक आहे, असं नाही की काही म्हणजे झाकून ठेवायचं आणि आमचा पेड क्लास आहे, ग्रुप आहे ते घ्या, असं काही नाही. सगळं मोकळं आहे, सगळं तुमच्या समोर आहे. मार्केटमध्ये मोठे मोठे मेसेजेस टाकतो जे तुम्हाला मार्केट शिकण्यासाठी मदत करतील. ओके, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आता बऱ्याच जणांचा येऊ लागला प्रश्न की सर आम्हाला एक ऑप्शनचा क्लास करायचा आहे, तुमच्याकडे ऑप्शनचा क्लास करायचा, तर माझा ऑप्शनचा कुठलाही क्लास नाही. ओके, फक्त डेडिकेटेड ऑप्शन ट्रेडिंगसाठी कुठलाही क्लास नाही, पण मी तुमच्यासाठी पुढच्या महिन्यात एक वेबिनार कंडक्ट करू शकतो, जे 8 ते 10 दिवसाचा असेल. ओके, 8 ते 10 दिवसाचा असेल, ज्याच्यामध्ये ऑप्शनसाठी महत्वाचं ऑप्शन चेन, त्याच्यानंतर ट्रेंड ट्रेडिंग. ओके, ट्रेंड ट्रेडिंग मध्ये सगळं चाललं बरं का, आणि त्याच्यानंतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज. तर असा एक कंबाईन जो आहे तो आपण सेशन घेणार आहोत. ओके, तुमची जर इच्छा असेल तर घेऊया, काही अडचण नाहीये. ओके, आणि ह्याच्यामध्ये लक्ष द्या, हा जो ह्याच्यासाठी मी छोटीशी फीस घेणार आहे, एकदम छोटीशी फीस घेणार आहे, कारण काय व्हायले,
खूप गोष्टी फ्रीमध्ये दिल्यामुळे बरेच जण म्हणालेत की सर एवढं पण फ्रीमध्ये देऊ नका, काही गोष्टींना छोटी मोठी फीस आकारा. ठीक आहे, मी आकारेल. ओके, तर ह्याची फीस एवढी कमी असणार आहे की सर्वजण अफोर्ड करू शकणार असतील. ओके, आणि ह्याच्यामध्ये जे तुम्हाला अपडेट आहे ते तुम्ही ॲप डाउनलोड करा. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं काही भेटून जाईल. तुम्हाला एक अंदाजा देऊन ठेवतो की फीस किती राहील. तर फीस त्याची खूप झालं तर 2,000, मॅक्सिमम 2,000 पर्यंत राहील. 2,000च्या खालीच राहील. आणि पहिल्या 10 स्टुडंटला मी, म्हणजे कारण ॲप नवीन आहे, आपण त्या क्षेत्रामध्ये नवीन आहोत, ह्याच्या एवढं कधी स्केल केलं नव्हतं मी याला. ओके, तर पहिल्या 10 विद्यार्थ्यांना मी डायरेक्ट 50% ऑफ देणार आहे. त्याच्यामुळे ॲप डाउनलोड करा. तुम्हाला जर डाउनलोड करा, तुम्हाला तिथं ऑफलाईनचे कुपन वगैरे भेटून जातील, ऑफरचे कुपन वगैरे भेटून जातील. डायरेक्ट तिथं पेमेंट करायचं आणि डायरेक्ट तुम्हाला ग्रुपमध्ये ते ॲड करून टाकतील. ठीक आहे, मला आणि त्याच्याबद्दल जे मार्केट म्हणजे तिथं जे अपडेट आहे तुम्हाला, म्हणजे जे काही क्लास बद्दल जे काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला तिथं भेटून जाईल. काळजी करायची तिथं गरज नाही. ओके, राईट. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ट्रेडिंगमध्ये काही अडचणी येत असतील, तुम्हाला काही समजत नसेल, तर माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवर. तर तो नंबर त्या नंबरवर मला कधीही व्हॉट्सअप करू शकता, मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ॲपमध्ये मला मेसेज करू शकता. ॲपमध्ये सुद्धा मी तशी सुविधा केलेली आहे. ठीक आहे, ज्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुम्हाला मी विदिन 24 अवरमध्ये रीच करेल. ओके, कारण काय होतं की बऱ्याच वेळेस मी काही कामात असतो, तर मला तुमचे फोन उचलणं होत नाहीत. पण मोस्ट ऑफ द टाइम मी तुम्हाला विदिन 1 घंट्याच्या आत तुम्हाला पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघा WhatsAppवर जे जे लोकं मला मेसेज करतात त्यांना 1 ते 1.5 तासाच्या आत मी रिप्लाय करतो, म्हणजे करतो, कितीही पण असू द्या. पण आता सध्या माझे एक्झाम्स आहेत. माझा थोडंसं पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास चालू आहे. तर त्याच्यामुळे आचारसंहितेमुळे थोडासा टाईम भेटलेला आहे. तर त्याच्यामुळं मी एक छोटासा वेबिनार कंडक्ट करण्याचा प्रयत्न करेल पुढच्या महिन्यामध्ये. तर ही अपडेट एक छोटीशी होती. पण त्याच्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्या ॲपमध्ये पहिल्या 10 विद्यार्थ्यांना मी 50% ऑफर देईल. ओके, हे लक्षात घ्या. ओके, मॅक्सिमम ₹2,000 फीस असेल. मॅक्सिमम बरं का. मॅक्सिमम 2,000 असेल किंवा त्याच्यापेक्षा मी कमीत कमीच ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि रेकॉर्डिंग पण भेटेल, जी तुमच्यासोबत 3 ते 6 महिने असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुम्ही त्याच्यामध्ये नोट्सही काढू शकता. सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भेटून जाईल. ओके, चलो बढिया. बॅक टू टॉपिक. ऑप्स्ट्राकडे आलो होतो आपण. ऑप्स्ट्रा हे जे ॲप आहे, तर हे जे ॲप आहे तुम्ही इथं लॉग इन करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, मी जे ॲप सांगतो ते फ्रीमध्येच असतात. ओके, कारण मी स्वतः जे ॲप आहे ते ना मी म्हणजे फ्रीमध्येच वापरतो. मी स्वतः फ्रीमध्ये वापरतो, तर मी तुम्हाला पेड घेण्यासाठी का सांगू? गरज नाही ना. ओके, जिथं गरज आहे तिथं आपण करूया पैसे खर्च, जिथं नाही गरज तिथं कशाला खर्च करायचे पैसे. ठीक आहे, आता इथं जेव्हा लॉग इन कराल तुम्ही, तेव्हा तुमच्याकडे एक असा डॅशबोर्ड ओपन होईल बघा. ओके, आता मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही वेबसाईट म्हणजे तुमच्या लॅपटॉप, मोबाईलवर तुम्ही हे जे ॲप्लिकेशन आहे, हे तुम्ही काय करावं, डाउनलोड करा, इथून तुम्ही ओपन करावं, कारण हाताळायला फार सोपं आहे. हाताळायला काय आहे, फार सोपं आहे. इथे तुम्हाला बघा दिसत असेल, इथं तुम्ही बघा ऑप्शन्स म्हणून एक आहे, ऑप्शन्स. ठीक आहे, या ऑप्शन्सवर मी काय करतोय, क्लिक करतोय आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन स्ट्रॅटेजी बिल्डर नावाचं एक ऑप्शन आहे, जो की फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, ओके, मी इथं काय केला, इथं ऍड केलं. इथं मी काय केलं, त्याला ऍड केला. ओके, आता समजा बघा मला हेजिंग करायची आहे, राईट. आता हेजिंग करायची आहे, मला किती पैसे लागतील, किती माझं प्रीमियम कमी होईल, कसं होईल, काय होईल, हे सगळं आपल्याला इथं बघायचं आहे, अप्लाय करून बघायचं आहे. राईट, ओके, चलो बढिया. तर आता लक्ष द्या, निफ्टीमध्ये तुम्ही निफ्टीमध्ये करू शकता, बँक निफ्टीमध्ये करू शकता, फिन निफ्टीमध्ये करू शकता. इथे एवढे मोठे स्टॉक्स आहेत, तुम्ही कुठल्याही स्टॉकमध्ये करू शकता. म्हणजे जे स्टॉक F&O मध्ये आहेत, तर ते स्टॉक सुद्धा तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्यांच्यासाठी सुद्धा याला यूज करू शकता. व निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टीसाठी सुद्धा देखील तुम्ही इथं त्याला यूज करू शकता. चला, ओके. आता त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे पे ऑफ चार्ट असतो, एक काय असतो, पे ऑफ चार्ट असतो. ठीक आहे, आता पे ऑफ म्हणजे काय, तर तुम्हाला एक असा चार्ट असतो जो तुम्हाला काय करतो, प्रॉफिट आणि लॉस दाखवतो. जो काय दाखवतो तुम्हाला, प्रॉफिट आणि लॉस. त्या प्रॉफिट आणि लॉस वाल्या एरियाला आपण काय म्हणतो, पे ऑफ चार्ट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, पे ऑफ चार्ट म्हणतो. ठीक आहे, आता समजा 21 तारीखच आपण इथं ठेवूया. 21 तारीख म्हणजे आज करंट सिच्युएशनला आपण त्याला ठेवूया. राईट, आता बघा इथे तुम्हाला विविध जे आहेत त्या स्ट्रॅटेजीज इथं दिसतील तुम्हाला. ओके, नॉन डायरेक्शनल वगैरे वगैरे. तर ह्याच स्ट्रॅटेजीजवर आपण डिटेलमध्ये काय घेणार आहोत, सेशन्स घेणार आहोत त्या वेबिनारमध्ये. ठीक आहे, आणि अजून ऍडिशनल काही गोष्टी आहेत ज्या इथं नाहीये दिलेल्या, तर त्या ऍडिशनल गोष्टी सुद्धा मी तुम्हाला तिथं सांगणार आहे. ओके, विथ प्रॅक्टिकल, विथ डेमॉन्स्ट्रेशन सगळं काही असेल. ओके, चलो बढिया. राईट, आता बघा लक्ष द्या, आता फ्युचर आहे.
ओके, आता तुमच्या सर्वांना माहिती, मी तुम्हाला काय म्हणलं की बा आपल्याकडे दोन कॉन्ट्रॅक्ट आहेत. कुठला? एक आहे फ्युचर आणि दुसरा आहे ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट. तर इथं फ्युचरचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे, इथं ऑप्शनचाही कॉन्ट्रॅक्ट आहे. राईट? चलो. तर आता फ्युचर आणि ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही जर इथं क्लिक केला, कुठलाही करा. ठीक आहे, चला ऑप्शनचा करूया. आपल्यापैकी बरेच जण निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करत असतील असं मी समजतो आणि करत आहेत. ओके, बरेच जण करत आहेत. मी काय करतो, लगेच चार्टही ओपन करतो. कशाचा? कशाचा चार्ट ओपन करतो मी? मी लगेच निफ्टीचा चार्ट ओपन करतो. ठीक आहे, चलो. ओके, चलो. निफ्टीचा चार्ट मी इथे काय केलेला आहे, ओपन केलेला आहे. बढिया. ओके, चला. आता बघा, समजा माझा व्ह्यू जो आहे, माझा व्ह्यू जो आहे, पहिले मला व्ह्यू बनवावा लागेल. पहिले काय करावं लागेल? मला व्ह्यू बनवावा लागेल. ठीक आहे बाबा, हा इथे मला निफ्टी काय दिसतोय का सपोर्टला आलेला दिसतोय आणि इथं चांगली एक बुलिश कॅन्डल सुद्धा झालेली आहे. तर मी इथे एक्सपेक्ट करू शकतो की इथे नेक्स्ट टार्गेट जे आहे निफ्टीचं, हे कुठपर्यंत इथपर्यंत असू शकतो. म्हणजे हा गॅप जो आहे तो मला काय भेटेल, ॲज अ प्रॉफिटमध्ये मला इथं भेटू शकतो. पण इंट्राडे मध्ये भेटेल याची शाश्वती आहे का मला? म्हणजे सिंगल डे मध्ये भेटेल का? याची शाश्वती नाहीये. याची शाश्वती नाही. आणि दुसरी मोठी गोष्ट की डायरेक्ट इथं कॅन्डल चालू झाली आणि पहिल्या कॅन्डलमध्येच टार्गेट हिट झालं, याची शाश्वती का माझ्याकडं? त्याची शाश्वती नाही. म्हणजे तो टाइमपास करून नंतर माझ्या टार्गेट पर्यंत जाऊ शकतो किंवा तो खूपच 2-3 दिवस टाइमपास करेल आणि मग जाईल. तर या 2-3 दिवस टाइमपास केल्यामध्ये माझा प्रीमियम डीके पण होऊ शकतो जर मी फक्त तिथे कॉल खरेदी करून गेलो तर. म्हणजे माझं टार्गेटही हिट होईल, पण त्या टार्गेट हिट झाल्यानंतर मला प्रॉफिट होणार नाही. मला प्रॉफिट होणार नाही, कारण तिथं माझा थिटा डीके होईल. ह्या थिटा डीके किंवा जे काही ऑप्शनचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याच्याबद्दल मी ऑलरेडी एक सेशन घेतलेलं आहे, जे आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन ते सेशन बघा. कुठलाही ₹1 द्यायची गरज नाही. फक्त टाइम इन्व्हेस्ट करा तुमचा. फक्त काय करा, इथे तुमचा टाइम इन्व्हेस्ट करा. तुम्हाला कुठलाही ₹1 द्यायची गरज नाही. इथे बघा, 4 महिन्यापूर्वी आपलं सेशन झालं होतं ऑप्शन चेनवर. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑप्शन ग्रीकवर. हे ऑप्शनचे जा, आपल्या चॅनलवर जा, व्हिडिओज आहेत. आणि अजून एक उपक्रम चालू केला बरं का मी. कम्युनिटीमध्ये एक एक प्रश्न रोज टाकतोय. तर त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही देत चला. त्या प्रश्नाची उत्तरं देत चला. आजचा प्रश्न पडलेला आहे. आजचा प्रश्न रोज संध्याकाळी 6:30 वाजता प्रश्न पडणार आहेत. तर तुम्ही जाऊन ते प्रश्नांची उत्तरं देत जा. कारण तुमचं जे क्लॅरिटी आहे, थॉट क्लॅरिटी, ती खूप चांगली होईल. आजच आपण या प्रश्नाचं उत्तर बघितलंय बघा. आत्ताच आपण हा प्रश्न पाहिलेला आहे की बाबा ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शनचा जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे, ऑप्शनचा जो काही कॉन्ट्रॅक्ट आपल्याला इथे दिसत असेल, सॉरी, ऑप्शन ट्रेडिंग जी आहे ही काय आहे? ही काय आहे? ऑप्शन ट्रेडिंग काय आहे? शेअर ट्रेडिंग आहे, कॉलपुट ट्रेडिंग आहे की कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंग? आपण आताच बघितलं की मी तुम्हाला सांगितलं हे काय आहे? ऑप्शन ट्रेडिंग किंवा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, फ्युचर ट्रेडिंग काय आहे? ही एक नोटरी आहे. ही काय आहे? एक नोटरी आहे. नोटरी म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट आहे. ओके, तर ह्या कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंगला आपण काय म्हणतो? ह्यालाच आपण काय म्हणतो? कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंग म्हणतो. ह्यालाच आपण काय म्हणतो? कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंग. अशा छोट्या छोट्या कॉन्सेप्टवर ना मी तुम्हाला प्रश्न इथे टाकत असतो, तर तुम्ही त्याची उत्तरं देत चला. आपण नवीनच उपक्रम चालू केलाय. तर रोज संध्याकाळी 6:30 वाजता न चुकता तुम्ही यायचं आणि उत्तर द्यायचं. ठीक आहे? ओके, चलो, बढिया. आणि खूप जबरदस्त प्रश्न भेटणार आहे. तुमचा टाइमपास होणार नाही. ओके, राईट. तर आता माझा व्ह्यू बनलेला आहे मंडळी. माझा इथे काय झालेला आहे? इथे व्ह्यू बनलेला आहे. इथे खास एकदम छान सपोर्टला मार्केट आलेला आहे आणि मार्केट इथे माझं एक एक्सपेक्टेशन आहे की इथपर्यंत मार्केट येईल. ठीक आहे. आता सर, मी इथं काय काय करू शकतो? मी इथं काय करू शकतो? माझ्याकडे 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक, मी इथं डायरेक्ट कॉल खरेदी करून चालू शकतो. मी इथं काय करू शकतो? डायरेक्ट कॉल खरेदी करून चालू शकतो. किंवा सर, मी काय करेल, इथं पुट सेल करेल. मी काय करेल, इथे पुटला सेल करेल. पुटला काय करेल? सेल करेल. ठीक आहे, माझ्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत. पण आता हेजिंग आपण जी करतो ती पुट सेलिंग मध्ये करतो आणि याचे जास्त बेनिफिट आहेत. भलेही इथं पैसा जास्त लागू, पण याचे बेनिफिट जास्त आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या. कुठलीही महाग गोष्ट चुकीची नसते किंवा त्याचे फायदे नसतात असं नाही. प्रत्येक गोष्टीचा एक टाइम असतो, त्याचे वेगवेगळे फायदे असतात. बघा, इंट्राडे साठी तुम्ही ऑप्शन बाईंग करू शकता. ओके, ऑप्शन बाईंग तुम्ही इंट्राडे साठी करा, काही अडचण नाही. पण जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये 1-2 दिवस, 3 दिवस, 4 दिवसाचा व्ह्यू बनवायचा आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचं असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करा? सेलिंगच करा. तुम्ही त्याच्यामध्ये काय करा? हे सेलिंग, शॉर्ट सेलिंग करा. आताच एक उदाहरण तुम्हाला दाखवतो मी. ग्रुपमध्ये मी तुम्हाला टाकलं होतं की मार्केट खाली येईल, म्हणजे माझी अशी परिस्थिती, म्हणजे एक आहे की माझा व्ह्यू जो आहे तो बेरिश आहे असं मी तिथं टाकलं होतं. ठीक आहे. ओके, इथे मी सर्च करतो बेरिश शब्द. ओके, हा, इथे टाकलं होतं मी. हा कधीचा कधीचा हे आहे बघा. कुठे गेलं? हा, राईट. हा कधीचा आहे? हा जवळपास आपला हा जो आहे तो दिवस कुठला होता? एक मिनिट, मी बघून सांगतो तुम्हाला. तर हा 18/4, 18/4 म्हणजे 18 एप्रिलचा दिवस आहे. 18 एप्रिलच्या दिवशी, 18 एप्रिलच्या दिवशी मी काय टाकलं होतं ग्रुपवर, चेक करा एकदा.
मी काय टाकलं होतं ग्रुपवर एकदा चेक करा. मी टाकलं होतं जर जर कोणी हे जी पोझिशन बनवणार असेल तर बेरीज साईडला पोझिशन बनवू शकता. किती 10:41 18 तारखेला. ठीक आहे, 10:41 18 तारखेला. आता तुम्हाला दाखवतो मी निफ्टीमध्ये 18 तारखेला मार्केट कुठं होतं? 18 तारखेला मार्केट होतं जवळपास इथे होतं. ठीक आहे, ओके राईट. आणि 10:41 म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर टायमिंग सुद्धा दाखवायचं झालं तर प्रॉपर टायमिंग सुद्धा दाखवतो मी. 10:41 म्हणजे जवळपास इथे कुठंतरी आहे. ठीक आहे, ही एक आडवी लाईन आहे, म्हणजे इथे कुठंतरी व्हर्टिकल लाईन. ह्या लाईनीच्या आसपास जेव्हा मार्केट होतं तेव्हा मी सांगितलं होतं की जर कोणी हेज पोझिशन बनवणार असेल तर काय करा, एक बेरीज साईडला पोझिशन बनवू शकता. ओके, बेरीज साईडला पोझिशन बनवू शकता. कारण माझा व्ह्यू बनला होता आणि त्याच्यानंतर बघा मार्केट एकदम चांगलं पडलं इथे. ओके, आणि इथं चांगला हेजिंग मध्ये चांगला बेनिफिटही झाला. ठीक आहे, नेक्स्ट डे मार्केट गॅप अप ओपन झालं, या गॅप डाऊन मध्ये चांगला बेनिफिटही झाला. लक्षात घ्या, हे तुम्हाला जमलं पाहिजे. ऑप्शन ट्रेडिंग करणं, फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग करणं म्हणजे फक्त कॉलपुट खरेदी करणं नव्हे, हेच तर तुमचं चुकतंय. तुमच्याकडे कॅपिटल असते 10,000 20,000, तुम्ही काय करता, डायरेक्ट कॉलपुट खरेदी करता, नाही होत प्रॉफिट. जे तुम्हाला लोक म्हणतात ना फक्त आम्ही कॉल पुट बाईंग करून पैसे कमवतो, एक तर ते तुम्हाला येड्यात काढायलेत, नाहीतर तुम्हाला स्वतःला ते मूर्ख समजायला असं समजा. ठीक आहे, नाही होत. मार्केटमध्ये तुम्ही बघा, तुम्ही फक्त कॉल पुट खरेदी करून नाही मार्केटमध्ये कमवू शकत पैसे. ठीक आहे, राईट. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मंडळी. या बारीक बारीक गोष्टी आहेत बरं का, आणि ह्या खूप ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी आहेत. तुम्ही कॉल पुट मध्ये जेव्हा लॉसेस करून बसता तेव्हा तुम्हाला डोकं कुठंतरी तुमचं ओपन अप होतं की अरे ह्याच्यापेक्षाही पुढं काहीतरी आहे, राईट. चलो, तर आता माझा व्ह्यू जो आहे, पुढचा व्ह्यू जो आहे तुम्ही इथं बनवलेला आहे. ठीक आहे, पुढचा व्ह्यू जो आहे मी वन डे मध्ये येतो आणि वन डे मध्ये आल्यानंतर मी माझा इथं व्ह्यू तुम्हाला दाखवलेला आहे ऑलरेडी. ओके, परत एकदा येतो की बाबा मार्केट इथं सपोर्टला आलेला आहे आणि मार्केट इथून काय करणार आहे, आता इथून वर जाण्याचे चान्सेस आहेत. मी तुम्हाला सांगितलं की दोन गोष्टी आपण इथं करू शकतो. एक तर सी बाय करू शकतो किंवा त्याला पीई ला काय करू शकतो, सेल करू शकतो. आता मी पीई सेल करणार आहे. ऍट द मनीचा पीई बघतो मी 22,100चा. ठीक आहे, आता मी काय करतो, निफ्टी आहे, ऑप्शन आहे, ऑप्स्ट्राच्या वेबसाईटवर आलेलो आहे. आता पुढचा कॉन्ट्रॅक्ट कितीचा आहे, 25 तारखेचा कॉन्ट्रॅक्ट आहे, 25 एप्रिलचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि मी काय म्हणलं की बाबा 22,100 माझा ऍट द मनी आहे. 22,100चा मी काय करतो इथे कॉल सेल करतो का, सेल करायचं असेल तर मी काय करायला सेल करायला पाहिजे पटकन सांगा. चला, तुमच्या चॅट बॉक्समध्ये पटकन उत्तर आलं पाहिजे की जर माझा व्ह्यू इथून बुलिश आहे, माझा जर इथून व्ह्यू जो आहे तो इथून काय आहे, बुलिश आहे, तर मला सांगा मी इथे कॉल सेल करायला पाहिजे की पुट सेल करायला पाहिजे. मी इथे कॉल सेल करायला पाहिजे की पुट सेल करायला पाहिजे, पटापट उत्तर द्या. चला, ओके, पटापट उत्तर द्या. जमलं पाहिजे सर्वांना, बेसिक आहे. ओके, पटापट उत्तर द्या. चॅटबॉक्समध्ये मी उत्तर बघतोय आणि युट्यूब वाल्या मंडळींनी कमेंट सेक्शन मध्ये उत्तर द्यायची बरं का. कमेंट सेक्शन मध्ये उत्तर आली पाहिजे. ओके, विनायक सर म्हणतात पुट सेल केला पाहिजे, उज्ज्वला मॅडम म्हणतात पुट सेल केला पाहिजे, विवेक सर म्हणतात पुट सेल केला पाहिजे. बडा, चला ठीक आहे, बऱ्याच साऱ्या लोकांनी उत्तर देते. सौरभ सर पुट सेल केला पाहिजे. ओके, चलो बढिया. म्हणजे तुम्हाला एवढं तर माहिती की बाबा मार्केट वर जाताना आपण काय करतो, पुट सेल करतो. ठीक आहे, चला इथे मग आपण काय करूया, पुटला क्लिक केल्यानंतर ओके, इथे मला काय करायचंय, इथे दोन ऑप्शन दिसत आहेत, बाय आणि सेलचा. मी इथे काय करतो, सेलचा ऑप्शन क्लिक करतो आणि एक लॉट टाकतो. ठीक आहे, ओके, सेलचा ऑप्शन क्लिक करतो आणि एक लॉट टाकतो आणि ऍड पोझिशन करतो, राईट. तर आता तुम्हाला मी काहीतरी म्हणलं होतं बघा, इथे म्हणलं होतं की एक मिनिट, ओके, हा, तुम्हाला मी म्हणलं होतं इथे तुम्हाला एक ग्राफ दिसणार आहे. या ग्राफला काय म्हणतो आपण, याच ग्राफला आपण पे ऑफ चार्ट म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, पे ऑफ चार्ट, जो तुम्हाला कुठं प्रॉफिट आणि कुठं लॉस होणार आहे हे दाखवतो. जर मी समजा 25 एप्रिलचा 22,150चा पुट, ओके, जो की ज्याची रेट चालू आहे 168 रुपीज त्याचा रेट चालू, त्याला जर मी सेल केलं किती लॉट, एक लॉट, तर मला किती रुपये लागतात एस्टिमेट, जवळपास 1,29,000 रुपये लागतात. 1,00,000 काय लागतात मला, 1,29,000 रुपये मला इथे लागत आहेत. ओके, आता 1,29,000 लागत आहेत आणि बघा प्रॉफिट किती आहे, बघा हे बी लक्षात घ्या, प्रॉफिट किती आहे, तर आपला लॉस इथं किती आहे, अनलिमिटेड आहे. मी तुम्हाला काय तेच म्हणलं की सेलिंग जेव्हा करताय तेव्हा तुमचा लॉस जो आहे तो अनलिमिटेड आहे. प्रॉफिट किती आहे, मॅक्सिमम प्रॉफिट तुमचा 8,000 रुपये, मॅक्सिमम प्रॉफिट तुमचा किती, 8,500 रुपये तुमचा मॅक्सिमम प्रॉफिट आहे. मला सांगा 8,000 रुपयाच्या प्रॉफिटसाठी एवढी मोठी रिस्क घेणं आणि एवढं मोठे इन्व्हेस्टमेंट करणं बरोबर आहे का, नाही. जर तुम्हाला वाटत असेल हे बरोबर आहे तर तुम्ही बिझनेसमॅन नाहीयेत. मार्केटमध्ये जर ट्रेड करायचं तर तुम्ही तुमचं माइंड असणं गरजेचं आहे, तुमचं बिझनेस थिंकिंग असणं गरजेचं आहे.
तर आता आपण काय करूया, ठीक आहे, आता माझं इथं मी काय केलं की बाबा इथं व्ह्यू जो आहे तो बनवलेला आहे, इथं व्ह्यू आहे तो बनवलेला आपण, किंवा इथं आपण काय केलेलं करायचंय, पुट सेल करायचं आहे, पुट सेल करायचं आहे, एवढं तर आपल्याला लक्षात आलं. ओके, पुट सेल करायचं एवढं लक्षात आलं. पण यदा कदाचित जर समजा मार्केट इथं खाली आलं, यदा कदाचित जर मार्केट इथं खाली आलं, तर इथं आपल्याला काय करावं लागेल, खाली काहीतरी खाली काहीतरी पुट खरेदी करावं लागेल, खाली काहीतरी पुट खरेदी करावं लागेल. का खरेदी करावं लागेल सर, आपण पुट ऑलरेडी इथं सेल केलाय, पण इथं खरेदी का करावं लागेल, कारण मंडळी पुटचा प्रीमियम कधी वाढतो, चॅट बॉक्स मध्ये पटापट उत्तर आली पाहिजे. पुटचा प्रीमियम कधी वाढतो मला ते सांगा, पुटचा रेट कधी वाढतो, पुटचा प्रीमियम कधी वाढतो, पटापट उत्तर आली पाहिजे. चला पटापट उत्तर द्या, चॅट बॉक्स मध्ये कमेंट सेक्शन मध्ये उत्तर आली पाहिजे, बघतोय मी, पटापट उत्तर द्या. चला बघा, डिस्कस झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी लॉजिक डेव्हलप झाला पाहिजे. एवढा टाइमपास मी डिस्कशन साठी केला, सॉरी तुमचं लॉजिक डेव्हलप होण्यासाठी केला. ओके राईट, मार्केट डाऊन होताना प्रीमियम काय होतात, प्रीमियम्स कमी होतात. मार्केट डाऊन होताना प्रीमियम वाढतात, कशाचे, पुटचे. मार्केट जेव्हा डाऊन होईल तेव्हा तुमचा पुटचा प्रीमियम काय होईल, वाढेल. ओके, त्याच्यामुळे आपण काय केलं मंडळी, त्याच्यामुळेच आपण इथे खालच्या साईडला काय करणार आहोत, खालच्या साईडला जर मार्केट गेलं, जेव्हा खालच्या साईडला मार्केट जाईल तेव्हा आपण हा जो पुट सेल केलाय हा आपल्याला काय दाखवेल, लॉस दाखवेल. हा काय दाखवेल, लॉस दाखवेल. पण आता जर आपण खालच्या साईडला एक पुट घेऊन ठेवला तर तो आपल्याला काय दाखवेल, प्रॉफिट दाखवेल. मग हा प्रॉफिट आणि लॉस हे काय होईल, प्लस मायनस होईल. ओके, प्लस मायनस इथे होईल. जो लॉस आपल्याला अल्टिमेट दिसू लागला तो काय होईल इथं कंट्रोलमध्ये, तो काय होईल इथे कंट्रोलमध्ये होईल. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, इथे एक पुट बाय करणार आहोत. आता 22,100चा पुट, सॉरी आपण काय करूया, जवळपास 21,800चा म्हणजे लांबचा, थोडासा लांबचा काय करूया, 21,600चा काय करूया, पुट जो आहे तो खरेदी करूया. आता इथे मला काय करायचे, एक पोझिशन ऍड करायची, ठीक आहे. तर मी काय करतो इथे 22,000 सॉरी 21,600 21,600चा पुट जो आहे तो आपण इथे काय करणार आहोत, खरेदी करणार आहोत. ऍड पोझिशन मी इथं बनवली, बघा इथे लक्ष द्या, इथे तुम्ही लक्ष द्या. ओके, इथे तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. आता इथं जो लॉस दिसू लागला तुम्हाला, तो लॉस काय झाला इथं कंट्रोलमध्ये आला, तो लॉस काय झाला इथे कंट्रोलमध्ये आला. तो किती झाला, 21,000 रुपये लॉस झाला. आणि मॅक्सिमम प्रॉफिट किती झाला, 6,000 रुपये तुमचा मॅक्सिमम प्रॉफिट. बघा मॅक्सिमम लॉस आणि मॅक्सिमम प्रॉफिट आहे, तुम्हाला इथं फक्त प्रॉफिट आणि फक्त लॉस दिसत नाही, फक्त प्रॉफिट आणि फक्त लॉस दिसत नाही, तर मॅक्सिमम प्रॉफिट किंवा मॅक्सिमम लॉस दिसतोय. याचा अर्थ खूप ड्रास्टिक कंडिशनला तुम्हाला एवढा मोठा प्रॉफिट किंवा एवढा मोठा लॉस होईल. ओके, आणि हे सगळं बंद करण्यासाठी तुम्हाला पैसे किती लागायला येतो, मात्र 47,000 रुपये. तुमचा पहिला 1,00,000पेक्षा जास्त लागू लागले पैसे तुम्हाला. आता तुमची डायरेक्ट मार्जिन कितीवर आली, 50%वर आली, म्हणजे 47,000 रुपयावर तुमचा आला. आता सर समजा, ठीक आहे बाबा सर, पण अजूनही माझा लॉस काय आहे, अनलिमिटेड आहे, सॉरी माझा लॉस जो आहे तो जास्त आहे प्रॉफिटपेक्षा. तर मग तुम्ही इथं काय करू शकता, वेगवेगळ्या पद्धतीचे पुट खरेदी करून इथं बघू शकता की असा कुठला पुट आहे जो खरेदी केल्यानंतर माझा प्रॉफिट जो आहे माझ्या लॉस पेक्षा जास्त होईल, माझा प्रॉफिट जो आहे माझ्या लॉस पेक्षा जास्त होईल. आता हे कसं करायचं, तर इथे बघा, इथं इथं एक एडिटिंगचा ऑप्शन दिसतोय, इथे मला काय दिसतोय, एक एडिटिंगचा ऑप्शन दिसतोय. ओके, तर ह्या एडिटिंगच्या ऑप्शनवर मी काय करतो, क्लिक करतो. या एडिटिंगच्या ऑप्शनवर मी काय करतो, क्लिक करतो. राईट, आता 22,600चा पुट आहे, मी काय करतो, थोडस वर येतो, 22,800चा पुट बघतो, 22,800चा पुट बघतो. राईट, चलो मॉडिफाय केलं. तर इथे बघा माझा लॉस जो आहे तो 20,000वरून आता कितीवर आला, 12,000वर आला. म्हणजे आता आपल्याला काय लक्षात आलं की बाबा 21,600 पासून मी 21,800वर गेलो, तर माझा इथे जो लॉस आहे तो काय झाला, 8,000 कमी झाला, 8,000 कमी झाला. जर मी समजा 21,800 पासून पुन्हा अजून खाली गेलो, तर माझा लॉस काय होईल, अजून म्हणजे जो मॅक्सिमम लॉस आहे तो अजून काय होईल, मला कंट्रोलमध्ये येईल, अजून काय होईल त्याच्यामध्ये मला कन्सेशन भेटेल किंवा कमी होईल. तर मी काय करतो, 28,000चा पुट आहे, 28,800चा जो काही पुट आहे त्याला मी अजून जरा मॉडिफाय करतो, अजून जरा काय करतो, मॉडिफाय करतो. 21,800च्या जागेवर मी काय करतो मंडळी, तिथे 21,800च्या जागेवर तिथं मी काय करतो, 22,000चा पुट करतो, 22,000चा पुट करतो. ठीक आहे, ओके चलो 22,000चा पुट करतो. आता 22,000चा जेव्हा मी पुट करतोय तेव्हा माझा लॉस कुठून आला बघा, 12,000चा लॉस डायरेक्ट कुठं आला, डायरेक्ट 4,500वर आला. डायरेक्ट माझा लॉस कितीवर आला, 4,500वर आलेला आहे. ओके, आणि प्रॉफिट माझा 2900 पर्यंत आला, पण त्याच्यासाठी मला मार्जिन किती लागेली, फक्त 30,000. म्हणजे बघा पहिले कुठं 1,00,000 रुपये लागू लागले, आता किती लागेल, 30,000 लागेल. कारण का, कारण तुम्ही इथं रिस्क मॅनेज करून दिली. कारण काय, रिस्क मॅनेज करून दिली की बाबा ठीक आहे, इथून तुम्ही मार्केट तुमचं इथून वर जाणार आहे असा तुमचा विचार आहे, तुम्ही इथं पुट सेल केला, नो प्रॉब्लेम.
नो प्रॉब्लेम. पण खाली पुट खरेदी तर करा, खालचा पुट खरेदी तर करा. कारण काय, कारण जर यदा कदाचित मार्केट होऊन असं होऊ नये पण मार्केट रिव्हर्स गेलं, तुमच्या विरोधात गेलं, तर तो तुमचा पुट जो आहे तो तुम्हाला काय करेल, बेनिफिट देईल. तो तुम्हाला बेनिफिट देईल आणि तुमचा लॉस जो आहे तो प्लस मायनस होऊन जाईल. तुमचा लॉस जो आहे तो प्लस मायनस होऊन जाईल. बघा लक्षात घ्या, हेजिंग मध्ये प्रत्येक वेळेस, हेजिंग मध्ये आजचं जे सेशन आहे मी तुम्हाला खूप बेसिक नॉलेज दिले बरं का. ठीक आहे, हेजिंग खूप खूप अल्टिमेट लेवलला होते. ठीक आहे, पण सुरुवात आपण केलेली आहे, सुरुवात आपण केलेली आहे. आणि जर तुमची इच्छा असेल तर आपण ह्याला वेगवेगळ्या पार्ट्समध्ये जे आहे ते कंटिन्यू सुद्धा करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये, चॅट बॉक्स मध्ये सांगा की याला तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे का नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणला तर कंटिन्यू करतो मी तुम्हाला. बघा हेजिंग मध्ये हमेशा 2 ट्रेड घेतले जातात, मिनिमम 2 ट्रेड घेतले जातात. किती? मिनिमम 2 ट्रेड बरं का. 2 ट्रेडपेक्षा जास्त ट्रेड केले जातात. इव्हन जर बटरफ्लाय झालं, बटरफ्लाय मध्ये जवळपास 3 ट्रेड घेतले जातात. ओके, आयरन फ्लाय मध्ये जवळपास 4 ट्रेड घेतले जातात. ओके, 4 ट्रेड घेतले जातात. ओके, तर असे विविध ट्रेड जे आहेत, आपला मेन स्ट्रीम ट्रेड जो आहे तो एकच असतो, शॉर्ट केलेला. ओके, पण त्याला ऍडजस्ट करण्यासाठी विविध पोझिशन आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल काय करतो, ऍड करतो. विविध पोझिशन आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. आता लक्ष द्या, आता बघा लॉट साईजनं पण कसा फरक पडतो बरं का, लॉट साईजनं पण कसा फरक पडतो. आता इथं काय करतो मी इथं जो पुट सेल केलेला आहे त्याच्यामध्ये मी काय करतो, एक लॉट ऍड करतो, एक लॉट ऍड करतो आणि जो पुट बाय केलेला आहे आपण त्याला एकच राहू देतो. तर बघा माझी मार्जिन जी आहे ती लगेच वाढली, माझी मार्जिन जी आहे ती इथे लगेच वाढली. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या, आलं का तुम्हाला. प्रत्येक एक लॉट जो तुम्ही सेल करताय त्याला तुम्हाला एक लॉट जो आहे तो पूर्ण बाय करणंच आहे, पुढचा जो आहे तो बाय करणंच आहे. म्हणजे लॉट साईज सुद्धा फरक पडतो. इव्हन आता मी तुम्हाला अजून एक मॉडिफिकेशन करून दाखवतो. या मॉडिफिकेशनवर या आणि आता इथे काय करा, इथे लॉट साईज एक करतो आणि स्ट्राईक म्हणजे एक्सपायरी बदलतो. ठीक आहे, आता 2 मे ची एक्सपायरी धरतो. म्हणजे आता 21 तारीख आहे तर पुढची एक्सपायरी 25 तारखेला, 25 तारखेची न एक्सपायरी घेता 2 मे ची एक्सपायरी घेतली मी. ठीक आहे, चलो बढिया. मॉडिफाय केलं तर मला इथं पैसे किती लागायले, मला बघा पैसे लागायले जवळपास 27,000 रुपये. पहिले किती लागू लागले, 29,000 रुपये. आणि माझा लॉस जो आहे तो इथे जवळपास आय गेस वाढलेला आहे आणि प्रॉफिटही वाढलेला आहे. लॉस वाढला पण प्रॉफिटही वाढलेला आहे, लॉस वाढला पण प्रॉफिटही वाढलेला आहे. पण कधी झालं हे सगळं, जेव्हा मी एकाचीच एक्सपायरी चेंज केली. मी जो ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट बाय केलाय त्याची पण अजूनही एक्सपायरी 25 तारीखच आहे. जर मी ह्याची पण एक्सपायरी जर चेंज केली, जर मी ह्याची पण एक्सपायरी चेंज केली तर काय होईल बघूया आपण, काय होईल आपण बघूया. ठीक आहे, 2 मे करतो मी. तर मॉडिफाय केलं तर बघा इथे डायरेक्ट तुमचा लॉस जो आहे म्हणजे जवळपास 28-29,000 रुपयाचीच एक्सपायरी आहे. लॉस तुमचा कमी झाला आणि प्रॉफिटही कमी झाला, तुमचा प्रॉफिटही कमी झाला. म्हणजे तुम्ही विविध स्ट्राईक प्राइसवर खेळू शकता. ओके, पण बघा लक्ष द्या, शॉर्ट सेलिंग करणं हे लहान्या लेकराचं काम नाहीये. मार्केटचे मूड्स तुम्हाला माहिती पाहिजेत. मार्केटचे 6 मूड असतात, लक्षात घ्या. मार्केटचे 6 मूड असतात. ओके, मार्केटचे 6 मूड असतात. ओके, मी तुम्हाला दाखवतो. मार्केटचे 6 मूड असतात. ओके, एक तर मार्केट स्ट्रॉंग बुलिश असतं, एक तर मार्केट स्ट्रॉंग बेरिश असतं, एक तर मार्केट न्यूट्रल असतं. आणि ह्यालाच मॉडिफाय करून, ह्या बुलिश आणि बेरिशला मॉडिफाय करून आणि ह्याच न्यूट्रलला मॉडिफाय करून अजून पुढचे 3 जे आहेत ते मार्केटचे मूड बनलेले आहेत. एक असतं साइड वेज टू बुलिश, साइड वेज टू बुलिश. आता सेम बेरिशसाठी काय असेल मॉडिफाय केलेला, साइड वेज टू बेरिश, साइड वेज टू बेरिश. ठीक आहे, आणि न्यूट्रल मार्केट जे आहे त्या न्यूट्रल मार्केटला आपण साइडवेज म्हणू शकतो किंवा हा साइडवेज म्हणून म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे बघायला गेलं तर हे 6 मूड आहेत मार्केटचे आणि मूड पकडावं लागणार तुम्हाला की मार्केटचा मूड कुठला आहे आणि त्याच्यानुसार काय करावं लागेल, पोझिशन क्रिएट करावी लागेल. आता लक्ष द्या, ह्याच्यासाठी तुम्हाला हे ऑप्स्ट्रा जे ऍप आहे हे खूप वापरावं लागेल, ह्याची खूप प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे, आजचं जे हेजिंग बद्दल इंट्रोडक्टरी सेशन होतं हे तुम्हाला कसं वाटलं जरूर मला कळवा. ठीक आहे, थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. आशा करतो तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला काहीतरी बेनिफिट भेटला असेल आजचं सेशन ऐकून. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका, फक्त शिकण्यासाठी. कॉल वगैरे पाहिजे असेल तर मला मेसेजही करायचा नाही, चुकूनही करायचा नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि आपले जे बाकीचे व्हिडिओज आहेत युट्यूबवरचे ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा. लिंक तुम्हाला त्याच्या आपल्या ह्याच्यावर जा, कम्युनिटीमध्ये जा, त्याच्यात प्रश्न असतील ते प्रश्न सॉल्व्ह करा. रोज प्रश्न पडेल आणि जेव्हा ऍप येईल तेव्हा तर तुम्हाला तिथं रोज एक्झाम सुद्धा भेटतील, ज्या एक्झाम्स तुमचं टेक्निकल स्ट्रॉंग करतील. ठीक आहे, थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. आशा करतो तुम्हाला काहीतरी त्याचा बेनिफिट भेटलाच असेल. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच.